हॅलो, जय भीम मित्रांनो. आता सध्या एक वर्षापासून जवळपास उपवर्गीकरणाचा SCमध्ये उपकरणाचा आता महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्यामध्ये मांग समाजाला उपवर्गीकरण पाहिजे म्हणते. 58 जाती एकीकडे आहे आणि मांग एकीकडे आहे. तर मांगामधल्या का सर्व लोक नाही आहेत, जे मांगातले जे काही नेते आहेत RSSच्या दावणीतले, त्याला उपवर्गीकरण पाहिजे म्हणते. उपवर्गीकरण देऊन टाकू द्यायले, पण उपवर्गीकरण केल्यावर तुमचा विकास होते का हे पहा पहिले. कारण अरे शिकलेच नाही तर उपवर्गीकरण करून काय फायदा. तुम्हाला 13% आरक्षण आहे ना, तर 13पैकी 13 जरी दिले आणि शिकलेच नाही तर त्या उपवर्गीकरणाचा फायदा काय. उपवर्गीकरण फक्त याच्यासाठी आहे की हे जे मागातले जे दलाल आहेत, दलाल RSSचे, त्याच्या म्हणण्यावर जे समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले RSSच्या म्हणण्यावर, आणि त्याची झोळी भरायला लागले, त्याला उपवर्गीकरण पाहिजे, समाजाले नाही पाहिजे. कारण समाजाले ते खाईत लोटत आहेत. त्याला एवढं नाही समजून राहिलं की 59 जातीपैकी एक ते महागच बोला लागले, बाकीचे का ना बोला लागले. बाकीचे मूर्ख आहेत का उपवर्गीकरणाला विरोध करून राहिले ते? आणि हेच लय 150 आणे झालेत. याचा अर्थ असा आहे की RSSवाले जे आहे, तर RSSवाले यायला जुतून दिलं आणि मजा पाहा लागली. कारण त्याला माहीत आहे जातीमध्ये भांडणं लावले की आपली पोळी शेकते, ॲटोमॅटिक कशी विरोधात जातात. पण या दलालाले मूर्खायले कोण सांगल. कारण हे पक्के त्या दावणीचे आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महार समाजानं, बौद्ध समाजानं जे आपल्या जे काही तयार केले होते, आपण उदाहरण जर घेतलं तर सुषमा अंधारे, सुकुमार कांबळे असे काही आहेत, ते बौद्ध समाजानं कोणी असो, बाबासाहेब जर बोलले तर आपण त्याला डोक्यावर घेतो, आपलाच मानतो. पण ते आपला उपयोग करून घेतो आणि आपला उपयोग झाला की आपल्यासोबत गद्दारी करतो. असे एक ना अनेक उदाहरण आहेत की मग ते सरळ RSSच्या दावणीला बांधल्या जातात. म्हणून आपल्याला अशा गद्दार लोकांपासूनही सावध राहावं लागते. कारण आपला उपयोग करूनच वर जातात आणि आपल्या डोक्यावर पाय देतात. अशा गद्दाराला सुद्धा समाजानं ओळखण्याची गरज आहे. जय भीम, जय संविधान.